आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू हरवल्याची तक्रार सांगवी पोलिसांमध्ये दाखल झाली आहे। तशी तक्रार जी आहे ती त्यांची नातेवाईकांकडून देण्यात आली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरेसर आहेत। सर, काय सांगाल, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू जो आहे तो हरवल्याची तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। नक्की हा कधी प्रकार जो आहे तो घडलेला आहे किंवा तो हरवलेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे? सुमित भागवत गुट्टे साधारण 3 जानेवारीला आपल्याकडे मिसिंग दाखल झाले। त्या अनुषंगाने आपल्याकडे झोनची आणि क्राईमची अशी एकूण 5 पथकं सदर मिसिंग व्यक्तीच्या शोधात रवाना करण्यात आलेली आहे। काम प्रगतीपथावर आहे। लवकरच सदर मिसिंग व्यक्तीचा शोध लागेल। सर, काही ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये देखील स्पॉट झालेला आहे। कुठे कुठे नक्की हा स्पॉट झालेला आहे आणि कसं पुढचा तपास असणार आहे? सदर मिसिंग व्यक्ती हा 2 तारखेला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपल्या सीसीटीव्ही मध्ये आढळून आलेला आहे। त्या अनुषंगाने आता चौकशी चालू आहे। रेल्वे स्टेशनच्या कुठल्या भागात, कुठल्या सीसीटीव्ही मध्ये तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला? जवळ एक एटीएम होतं, त्या एटीएम मध्ये आपल्याला सदर मिसिंग व्यक्ती स्पॉट झाला आहे आणि आता रेल्वे फलाटावर स्पॉट झाला आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। तरी बँकेतून काय व्यवहार केला का त्या एटीएम मधून, काय असा अंदाज समोर येतोय का? बँकेचा एक ट्रान्झॅक्शन असल्याचं एक निदर्शनास आलेलं आहे प्रथमदर्शनी। त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। नक्कीच आपण पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये रत्नाकर गुट्टे यांचा नातू जो आहे तो स्पॉट झालेला आपल्याला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। त्याच्या तपासाच्या पथकासाठी अनेक पथकं जी आहेत ती या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तैनात करण्यात आली आहेत। लवकरात लवकर सापडेल अशी अपेक्षा जी आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।